नागपुर तहसील थाना क्षेत्र में नाबालिग लड़की को सोशल मीडिया पर शादी के लिए धमकाने का मामला सामने आया है, जहां 16 वर्षीय नाबालिग लड़की को इंस्टाग्राम और फेसबुक पर लगातार आपत्तिजनक संदेश भेजे जा रहे थे। आरोपी की पहचान सोहम उर्फ सोहम शाम निर्मजे उर्फ 25 वर्ष निवासी तहसील के रूप में हुई थी। शिकायत के मुताबिक शादी से इनकार करने पर आरोपी ने पीड़िता की छोटी बहन को जान से मारने की धमकी दी। धमकियों से परेशान नाबालिग की मां ने थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है। तहसील पोलीस स्टेशन नागपूर येथे अपराध क्रमांक 111/2026 कलम 78 351 3 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी महिलेची एक अल्पवयीन मुलगी आहे, वय वर्ष 16 वर्षाची। तिला यातील जो आरोपी आहे सोनू उर्फ सोहम श्याम निमजे वय 25 वर्षे, राहणार पटवी गल्ली गोळीबार चौक, पोलीस ठाणे तहसील नागपूर। हा आरोपी सतत त्या मुलीचा पाठलाग करून तिला इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर फेसबुकवर फॉलो करत असतो आणि सारखा तिला तू माझ्याशी लग्न नाही केलं तर मी तुला आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा ठार करेल अशी वारंवार धमकी देत असतो। अशी तक्रार आमच्याकडे फिर्यादीने येऊन दाखल केली होती। त्याची तात्काळ दखल घेऊन आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे। यातील आरोपी जो आहे तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी सुद्धा एक गुन्हा दाखल आहे। आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत। लवकरच त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करू। आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे। सोशल मीडियावर वारंवार लोक एकमेकांशी मैत्री करून घेतात आणि एकमेकांना चॅटिंग त्यांच्या नंतर सुरू होते आणि कित्येकदा फक्त चॅटिंग केलं याचा गैरसमज होऊन ती व्यक्ती माझ्याशी प्रेम करते किंवा मला लाईक करते असा त्यांचा गैरसमज होऊन कित्येकदा त्याचं रूपांतर गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा होत असतं। असे भरपूर गुन्हे घडलेले आहेत। तर ज्या मुली किंवा मुलं जे अल्पवयीन आहेत किंवा यंग एजचे आहेत त्या सगळ्या मुलांना सुद्धा आणि त्यांच्या पालकांना सुद्धा नागपूर पोलीस प्रशासनातर्फे मी जाहीर आवाहन करतो की लहान मुलांना मोबाईलचा अतिरेकी वापर करू देऊ नका। त्यांच्या मोबाईल ऑपरेटिंगवर थोडंसं लक्ष ठेवा। नेमकं ती कोणासोबत मुलगा किंवा मुलगी ते कोणासोबत चॅटिंग करत आहेत, नेमकं काय चॅटिंग करत आहेत। जर आई वडिलांच्या अप्रोक्ष म्हणजे त्यांच्यापासून लपून जर ते चॅटिंग करत असतील किंवा आई वडील गेल्याबरोबर मोबाईल लपवालपवी करणे आणि मोबाईल स्विच ऑफ करून टाकणे किंवा बंद करणे, तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी शंका उत्पन्न करायला जागा असते, वाव असते। अशा वेळेस त्यांच्या आई वडिलांनी त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये किंवा त्यांच्या आयुष्याचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या मोबाईल वापराचा जो अतिरेक आहे तो नक्कीच नियंत्रित केला पाहिजे। नक्कीच मान्य आहे की आजकाल मोबाईलचा जग आहे किंवा मग मोबाईलमुळे फार अभ्यासामध्ये सुद्धा मदत होत असते, परंतु याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन कित्येक टीनेजर मुलं, अल्पवयीन मुलं किंवा मग अगदी वयात आलेली मुलं सुद्धा मोबाईलचा अतिरेकी वापर करतात आणि याच्यातूनच वेगवेगळ्या गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळत आहे किंवा वेगवेगळे गुन्हे घडत आहेत। कित्येकदा मुलांचा गैरवापर, मोबाईलचा गैरवापर, वडिलांच्या आईचा मोबाईलचा गैरवापर करून फसवणुकीचे गुन्हे, त्यांच्या अकाउंटमधले सगळे पैसे सुद्धा काही सायबर गुन्हेगारांनी आपल्या खात्यामध्ये वळते करून घेतलेले असे सुद्धा गुन्हे घडलेले आहेत। त्यामुळे माझं सगळ्या तहसील पोलीस स्टेशन आणि नागपूर शहर पोलिसांतर्फे सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की टेक्नॉलॉजीचं युग जरी असलं तरी सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर सकारात्मक करावा किंवा नकारात्मक करावा याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे। सगळ्या नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या सुविधांचा सकारात्मक वापर केला असता कुठल्या प्रकारचे गुन्हे किंवा समस्या उत्पन्न होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे।